तर अनुष्का एंटरप्राइजेसचे सर्व पद्माकर वाघमारे साहेब यांच्या वतीने आपल्याला मयूर आपल्या टीमसाठी गुगल पे केलेत. त्यांनी गुगल पे केलेत आपल्या टीमसाठी. किरण भोईर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. तर पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. तर गजानन चिमणे साहेब आपण यावं. मी विनंती करतो शैलेश भोईर. शैलेश आपल्या शुभ हस्ते गजानन चिमणे साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करावा. मयूर बेस्ट ऑफ लक तुला पुढच्या वाटचालीसाठी. आणि संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाला अभिनंदन. आणि टायगर 11 देवत संघ सँडीबाई वाघमारे आणि बीडी शेठ पाटील यांच्या वतीने देखील आपल्याला पारितोषिक 5,000 10,000 रुपयाचं पारितोषिक आपल्या संघासाठी अभिनंदन. तर चिमणे साहेबांचा सन्मान. तर अरुण म्हात्रे साहेब आणि राजेश वाघमारे साहेब यांच्या वतीने गावठी कोंबडा आपल्या टीमसाठी. त्याच्यानंतर पनवेल तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष आम्ही राकेश भाई यांना विनंती करतो. राकेश भाई आपण देखील यावं. आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. तर राकेश भाई यांचा इथे आपण सन्मान करूया. राकेश भाई आपण यावं. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. काल देखील बक्षिसांचा वर्षाव करताना विचंबे क्रिकेट संघासाठी ज्यांच्या माध्यमातून पाहिलात ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष पनवेल तालुका राकेश भाई यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. शैलेश भाई आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी आपण करावा. तर अजय डांगरकर याच्या बॅटमधून आलाय चौकार सीमारेषा पार. तर शैलेश यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. या ठिकाणी आपण राकेश भाई यांचा. तर स्पर्धेचा विचार केला तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकाल बॉबी भोईर परफेक्ट मॅन चॉईसचे सर्व विशू भोईर वैभव भोईर यांना विनंती असेल की आपण यावं व्यासपीठावरती. पंकज घरात जब विकेट हैट्रिक लेंगे तो अविनाश पाटिल विचुंबे इनके ओर से विकेट हैट्रिक के लिए 1,000 का इनाम होगा पंकज के लिए. तर ज्ञानू ढवले नव्या केबल नेटवर्कचे ओनर यांचा देखील आपण सन्मान करूया. ज्यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 1,000 रुपयाचे आम्हाला देणगी केले त्यांना विनंती असेल यावं. त्यांचा सन्मान शैलेश यांच्या शुभ हस्ते. थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स वैभव. थँक्यू व्हेरी मच रॉकस्टार प्रवीणजी गायकर सर. जाऊया मॅच मध्ये. पहिल्या फेरीतील तिसरा सामना. प्रहार केल्या समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड साईडचं होतं. बॉल चाललाय लॉंग ऑफ कडे. 1 रन इथे पूर्ण होत असताना अगदी सामना तुम्ही बघू शकता. 2 बलाढ्य संघामध्ये एका बाजूला जय हनुमान उसरली बुद्रुक आणि त्याला फाईट करत असताना निलेश 11 जावले. या 2 संघामध्ये ही चांगली लढत. दोन्ही चांगले संघ त्यामुळे चांगलं बॅटल या दोन्ही टीम मध्ये आपल्याला बघायला मिळेल. पहिल्याच षटक सुरू आहे आणि आतापर्यंत संघ 10 वर प्लस हाही चेंडू चालला लॉंग ऑफ कडे. 1 रन अजून ऍड होईल आणि पहिले षटक होईल ते समाप्त. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिले षटक समाप्त झालंय. 8 धावसंख्येचं गणित हे जाऊन थांबलंय. टोटल 11 वर. अगदी आपण बघितलं होतं पहिला चेंडू जिथे संधी निर्माण झाली होती. अजय डांगरकर सारखा आक्रमक खेळाडू ज्याचा झेल हवेमध्ये होता. शॉर्ट थर्मॅनला चूक तिथे झाली आणि फिल्डिंग डिपार्टमेंटमधून झेल तिथे सुटला आणि त्यानंतर सुटलेल्या झेलाची किंमत तिथे मोजली गेली. बघा आता टायमिंग जास्त घेऊ नका. फिल्डिंग करत असताना टीम जावले तुम्हाला ही विनंती आम्ही करू. कारण आता डीजे देखील बंद झालाय. गाणे देखील आता आपण बंद केलेत. काही मर्यादा आहेत. दिलेल्या वेळेमध्ये स्पर्धा संपते. काल आपण बघितलं जवळपास 1 ते 1:30 आसपास यामध्ये काल स्पर्धा समाप्त झाली. रोज फक्त 6 मॅचेस होतात. 2 संघ क्वालिफाय करतो आपण सुपर 8 मध्ये. आतापर्यंत 5 संघ सुपर 8 मध्ये पोहोचले. आता बघायचं आहे आता ही फ्रेश लढत इथे सुरू झाली. याच्या अगोदर विनर वर्सेस विनर हा सामना देखील आपण खेळलो. याच्यामध्ये टायगर 11 देवत हा सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाले. त्यांचं देखील अभिनंदन करूया. द्वितीय षटकाला सुरुवात होते. सेकंड पॉवर प्ले. यस. तर याच्यानंतर होणारी मॅच असेल बघा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. आई गावदेवी क्रिकेट संघ वाकडी विरुद्ध उसाटणे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला पहिला पुकार असेल. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करण्यासाठी यायचे. पंकज आलाय गोलंदाजीसाठी आणि पहिलाच बॉल त्याचा तुम्ही बघितला आणि पहिलाच बॉल डॉट बॉल सुरुवात इथे झाली. हे बॅटल चांगलं राहणार आहे कारण एका बाजूला अजय डांगरकर सारखा आक्रमक खेळाडू आपण बघतो. एक विस्फोटक अंदाज त्याचा नेहमी असतो.
समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला बॉल बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये ओ डेंजर एनकडे योग्य एनला परफेक्ट थ्रो बघितलं की नॉनस्ट्राईक एनकडे थ्रो केला असता तर बॅकअप देण्यासाठी कोणी नव्हतं त्यामुळे हा ओव्हर थ्रो ठरू शकला असता त्यामुळे डिसिजन चेंज केला स्ट्रायकर एनकडे डायरेक्ट हिटसाठी गेले आणि तदनंतर इस्टर्न मिस करत असताना सुरक्षितरित्या परतलेत. अजयचा विचार केला तर आपण गतवर्षी 50 गाव प्रीमियर लीग पाहिली तिथे या खेळाडू मालिकावीराची स्कोटी जिंकली. एक चांगला गुणवंत क्रिकेटर आणि तेवढाच पंकज देखील शांत क्रिकेटर. लेग ब्रेक इथे बघायला मिळाला दमदार गोलंदाजी या द्वितीय षटकामध्ये सुंदर कारनामा इथे गोलंदाजीचा करत असताना सलग 3 डॉट बॉल इथे फेकण्यामध्ये सुयश मिळालंय. संघाचं समीकरण थांबलंय आतापर्यंत 10 धावा या फलकावर 11 धावा फलकावर जाऊ दिले या बॉलला. खरं तर मुख्य पंच आमच्याकडे वळत आहेत की यस इट इज अ वाईट अवांतराने सोडली जाईल. आज रात्रीच्या ताप बघतो आपण ठीक 10:49 झालेत. खरं तर पहिल्या फेरीतील 3रा सामना आहे परंतु रात्रीतील 4था सामना याच्यानंतर 2 सामने आपण अजून कव्हर करणार आहोत. समोरच्या दिशेला फटका मिसटायमिंग आहे परंतु क्षेत्ररक्षक खूप दूर. सेफ लँडिंग चेंडू होत असताना 1 रन पूर्ण झाले द्वितीयसाठी डायरेक्ट हिटकडे गेले आणि 2 रन इथे पूर्ण होत असताना बघा पंकज घरत गोलंदाज यांनी जर विकेट हॅट्रिक संपादन केली तर अविनाश पाटील एक दर्जा ऑलराऊंडर विचुंबे यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक. तर या ठिकाणी आमचे डांगरकर साहेब उसरली गावचे आगमन झाले. आपलं यावं आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. 2 धावा नुकताच बॉल वर आलेत. स्विचिडसाठी गेले बॅट अँड बॉल मध्ये पुन्हा संपर्क नाही. जेवढा अजयच्या स्लॉट पासून दूर ठेवता येईल तेवढं सुयश इथे मिळत आहे. गोलंदाजाला चांगली गोलंदाजी पंकज कडून आपण बघतो. पंकज करत एक मोठा फटका आतापर्यंत त्यांनी खेळू दिला नाहीये. एक अवांतर चेंडू आला तर त्यामुळे एक एक्स्ट्रा बॉल फेकावा लागतोय. पुन्हा एकदा वॉट अ बॉलिंग टोटली डॉमिनेट केले या षटकामध्ये. अजयला टोटली थांबवून ठेवलं. अगदी आपण बघितलं एक एक्स्ट्रा चेंडू आणि एक डबल अशा 3 या ओव्हरमध्ये आणि सांघिक धावसंख्या पुढे चालली. धावसंख्या फलकावर धावा लागले त्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14. नेक्स्ट मॅचसाठी आपण दोन्ही कॅप्टनला पहिला ऑफिशियल कॉल करूया. टीम गावदेवी वाकडे आणि उसाटणे दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉससाठी सज्ज व्हा. आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन तुम्हाला थांबायचं आहे. हा ऑफिशियल कॉल दमदार क्रिकेट स्पर्धा आपण बघतो. सरपंच उपसरपंच व सदस्य चषक 2024 5 रात्रीमध्ये ग्रामीणचा थरार 2 रात्रीमध्ये विचुंबे प्रीमियर लीग अशा एकूण तुम्हाला 7 रात्री इथे बघायला भेटतील. बस अँड बस जेवढे करता येईल जेवढे चांगले करता येईल तेवढे केले. पहिल्या षटकामध्ये 11 तर द्वितीयमध्ये 3. यस अंपायर्स बॉल चला बॉलची पूर्तता. कधी कधी होतं की नेव्हियाचे चेंडू 1-2 चांगले फटके खाल्ले तर थोडे डल होतात किंवा डॅमेज होतात बॉल. तर इथे आपण प्रसाद गायकवाड यांचा देखील आपण सन्मान करू. त्यांना विनंती असेल यावं आपण. मी सूरज सुरते यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते प्रसाद गायकवाड साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण करावा. यावं. तर या ठिकाणी सन्माननीय अतिथी अनिल शेठ ढोपरी साहेब एक जबरदस्त संघनायक ज्यांच्या माध्यमातून स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान ची स्पर्धा आपण पाहतो. आणि खऱ्या अर्थानं हितेंद्रबाई मडवी योगेश शेठ मडवी यांना विनंती असेल आपण यावं. तर निर्मल बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व विचुंबे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य अनिल शेठ भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं. यावं व्यासपीठावरती. अनिल शेठ आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. जाऊया मॅच मध्ये. गोलंदाज सज्ज होताना समोरच्या दिशेला बॉल हवेमध्ये खूप उंच फ्लाय करतोय आणि वेल छच आणि वेल कॅच खूप चांगला झेल तिथे पकडला गेलाय. क्षेत्ररक्षक संदेश म्हात्रेनं हा झेल तिथे रिप्लाय
जाऊया मॅच मध्ये. विकेटचं पतन इथे झालंय. खेळाडू बाद झाले सचिन. सचिन बोलाड्याच्या खेळीचा अंत झाला. नवीन खेळाडू जयेश टांगरकर. धावसंख्येच्या शोधामध्ये सध्या चयनमान उसरली संघ. तर अजय डांगरकर याच्यासाठी षटकार हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक गुलाब डांगरकर साहेब. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. हो चांगला कबर ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ड्राईव्ह केले गेले. एक रन पूर्ण झाली. दुसऱ्यासाठी नकार देत असताना जयेश. बघायचे दोन्ही खेळाडू विध्वंसक आहेत. दोन्ही खेळाडू बायकर मॅन आहेत. एका बाजूला जयेश ज्याने आतापर्यंत 2 बाईक जिंकलेत. एका बाजूला अजय त्यानं देखील 1 बाईक जिंकली. असे 2 महत्वाचे खेळाडू मैदानामध्ये आलेत. जाऊया पुन्हा एकदा. चांगली गोलंदाज आतापर्यंत. प्रहार केला विशप मध्ये. लॉंग ऑफ मध्ये टिपला जाईल. संपुष्टात येईल अजय डांगरकरचा खेळ. दुसरा देधक्का टीम उसरलीला. संघर्ष क्रिकेटमध्ये तुम्हाला करावा लागतो. क्रिकेट असं आयुष्य काहीतरी कमवण्यासाठी तुम्हाला काहीतरी गमवावा लागतो. आताचे 2 विकेट गमावले त्याकडे थोडं दुर्लक्ष केंद्रित करावं लागेल आणि लक्ष केंद्रित करावं लागेल आपल्या ध्येयाकडे. प्रयत्न तुम्हाला सातत्याने करावे लागतं. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं प्रयत्न करणाऱ्यांनी जे उर्वरित शिल्लक ठेवलं असतं त्यावेळेस फक्त वाट पाहणाऱ्या मिळतं. त्यामुळे आता तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही तर प्रयत्न करावे लागतील. धावसंख्या सध्या खूप चांगल्या कंट्रोलमध्ये ठेवली टीम. आपण बघू शकतो निलेश 11 जावळे या संघानं. संघाची धावसंख्या फलकावर रन आहेत त्या फक्त आणि फक्त 15. आतापर्यंत 2 गडी त्याने गमावलेत. बाद झाले खेळाडू सचिन बोलाडे. बाद झाले खेळाडू अजय डांगरकर. बरेच चेंडू खेळ अजयनं सुरुवात चांगली झाली होती त्याच्या दृष्टिकोनातून परंतु जास्त वेळ तो मैदानामध्ये थांबू शकला नाही. तर वैभव उसरली गावचे जावई आणि उसरली संघाचे कंदे समर्थक चंद्रकांत चोरगे साहेब वाकडी यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती असेल यावं आपलं सहर्ष स्वागत. येस डेफिनेटली. आणि त्यासोबत गुलाबजी डांगरकर यांचं देखील तुम्हाला व्यासपीठावर आगमन होताना बघायला मिळेल. आणि यस त्यांचे सासरे आहेत. आपले स्वागत आपण करूया. पंच काहीतरी यस वैभव 40+ दमदार फलंदाज. खऱ्या अर्थानं समाजाच्या दृष्टिकोनातून कोविड कालामध्ये कोविड योद्धा म्हणून ज्यांना खऱ्या अर्थानं संबोधित करण्यात आलं ते डॉक्टर कुमार शिंदे यांचं या ठिकाणी शुभागमन. आणि विचुंबे गावचे डॉक्टर म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. यावं डॉक्टर कुमार शिंदे साहेब. आपलं भारतीय जनता पार्टी पुरस्कृत सरपंच उपसरपंच व सदस्य चषक 2024 या स्पर्धेमध्ये डॉक्टर कुमार शिंदे आपलं सहर्ष स्वागत. एक्झॅक्टली व्हॉट हॅपन. पंच बघा काहीतरी चर्चा करतायत. जाऊया मॅच मध्ये. मॅच सुरू करूया आपण लगेच. नवीन खेळाडू मैदानात लेफ्ट हँडेड दिवेश आलेत. दिवेश बोलाडे. धावसंख्येचं गणित 15 वर थांबलाय. चांगली गोलंदाजी केली जावले टीमनं. हो आणखी एक चांगला चेंडू आपण बघू शकता. वारंवार या बॅट्समन पासून जेवढे दूर ठेवता येईल त्यांना जेवढा बीट करता येईल डॉट बॉलचं पर्सेंटेज कसं वाढवता येईल याकडे जास्तीत जास्त लक्ष तिथे केंद्रित केलं गेलं. तिसऱ्या षटकातील जवळपास 4 बॉल फेकले गेलेत. बघा किरण आता जे आमच्या सोबत आहेत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये ऑलराऊंडरची भूमिका महत्त्वाची असते. आयोजन तुम्हाला पार पाडायचं असेल सक्सेसफुल करायचं असेल तर प्रत्येक ठिकाणी आणि स्वतः आयोजक किरण भोईर. हा चांगला फटका दिव्येशचा तडाखा. बॉल चाललाय सीमा पलीकडे. हा षटकार
पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल आई गावदेवी क्रिकेट संघ वाकडी विरुद्ध ओसाटणे. या दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो की इनिंग ब्रेकमध्ये बरोबर आपल्याला टॉस करण्यासाठी यायचे, याची आपण नोंद घ्या. 21 धावा सध्या फलकंबर झळकताना तुम्ही बघताय. 2 गड्याच्या मोबदल्याने एखाद्या चांगल्या फटक्याची आवश्यकता होतीच, कारण सध्या संघ रुटीन पासून दूर चालला होता आणि तो फटका दिवेश. आणखीन एक टायमिंग शॉट, वॉट अ शॉट, दमदार फटका, बॉल सीमा पलीकडे. 6 धावांकरता षटकार. मान्यवरांच्या शुभागमनाने ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला 8 स्पोर्ट्स सायकल उपलब्ध करून दिल्या गेल्या ते वागेश्वर एंटरप्राइजेसचे सर्व चेतन शेठ सुरते, ज्यांच्या सौभाग्यवती विभूतताई चेतन सुरते या कार्यक्रमात सदस्य आहेत. आणि 7000 किंग दिवेश एंटरप्राइजेसचे सर्व चेतन भिंगारकर साहेब यांच्या वतीने आम्हाला या सायकल देण्यात आल्या आहेत. यावं आपलं सहर्ष स्वागत. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्येचं गणित आपण बघतो 27 वर जाऊन पोहोचलंय. खरं तर सुंदर गोलंदाजी होत होती या षटकामध्ये. गोलंदाज आपण बघितलं तर ऋतिक कडूकडून सुरुवातीचे 4 बॉल ज्यामध्ये 2 विकेट्स त्याला मिळाले, 1 रन त्याने दिली होती, परंतु शेवट गोड झालाय उसर टीमच्या दृष्टिकोनातून. आणि पुन्हा एकदा संघाला चांगले रेलचल आता धावा यायला सुरुवात झाली. बघायचं जयेशच्या जबाबदारी या मॅचमध्ये फार वाढणार आहेत. आता तर दिव्येशनं जबाबदारी घेतली आणि बॅलन्स केले संघाला. परत आता संघाचा डाव अप करायचा असेल तर मैदानात जयेशची बॅट चालणं तेवढंच महत्त्वाचं. परंतु बघायचं आतापर्यंत केलेली गोलंदाजीची सुंदर कामगिरी, घेतलेले विकेट्स कुठपर्यंत थांबेल. टीम उसरलेला गोलंदाजी करत असताना टीम जावले. गोलंदाजीसाठी मनीष कडूचा वापर इथे करण्यात आले. 4थ्या षटकाला सुरुवात होते. याच्या अगोदर मनीष कडून पहिले षटक 11 धावांचं फेकलं होतं पॉवर प्लेमध्ये. आडव्या बॅटने खेळाचा प्रयत्न, पंचांकडून अपील झाली, पंचांना फिंगर अगदी अप केली आणि खेळाडू जयेश नांगरकर लेग बिफोर द विकेट, LBW बाद. कदाचित मला असं वाटतं की विकेट किपर देखील बीट झाला होता एका क्षणाला, जेव्हा बॉडीला अगदी पायावर बॉल लागून पाठीमागे गेला. तर खऱ्या अर्थानं VIP स्टँड मधून स्पर्धेचा आनंद घेत असताना ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला स्पोर्ट्स सायकल उपलब्ध करून दिल्या गेल्या चेतन शेठ भिंगारकर साहेब आणि चेतन शेठ सुरते, 8 सायकल ज्यांच्या माध्यमातून देण्यात दिले त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. नेक्स्ट मॅच वेलकम उसाटणे संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. तर विनंती करतो आई गावदेवी क्रिकेट संघ वाकडी आपला संघ नायक लगेचच पाठवा. जयेश केचा अंत झालाय. बॅट्समन नंबर 3 तिसरा दे का. पहिल्यांदा सचिन बाद झाले, नंतर बाद झाले अजय आणि आता जयेश. फटका सजवलाय, स्टँड अँड डिस्पॅच अगदी जागेवरून, परंतु वॉट अ फिल्डिंग. जर क्षेत्ररक्षण आवडलं असतं तर फिल्डरसाठी टाले झाले पाहिजेत, कारण ज्या पद्धतीने रात्रीचा प्रवास आहे, फ्रंट स्लाइड सगळ्या डोल्यावर आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये इतक्या स्टँडर्ड लेवलचं क्षेत्ररक्षण करणं सोपं नाहीये मित्रांनो. रात्री आणि दिवसा हा खेळ खेळणं फार फरक आहे आणि ते सर्वोत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण तुम्हाला तिथे बघायला मिळालं. किमान या सुंदर क्षेत्ररक्षणातून 4 धावा वाचवले गेलेत. धावसंख्येचं गणित आपण बघतो ते 29 धावांवर मनीष कडूला साथ देत असताना फिल्डिंगचा स्टँडर्ड आपल्याला बघायला मिळाला, फिल्डिंगचा उच्च दर्जा तिथे बघायला मिळाला आहे. थोडंसं लेट शॉट सिलेक्शन, बॉल चालला आहे अगदी विकेट किपरकडे. डॉट बॉलची ते सांगता होत असताना नवीन आलेले खेळाडू विजय डांगरकर, हा खेळाडू याच्याकडे अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या बलावर मागील फटका खूप चांगला त्यांनी खेळा. परंतु जेव्हा असं क्षेत्ररक्षण होतं तेव्हा तुम्ही फक्त रन रोखत नाही, त्यासोबत गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवता, फलंदाजाचा कमी करता, हे तुम्ही चित्र नेहमी बघतो. परंतु विजयकडे अनुभव आहे, त्याचा वापर तो कसा करेल. विषयामध्ये खेळायचं तर बॉल चालला पाठीमागे टिपला जाईल. 1 मोर विकेट डाऊन. विकेटची पडझड सुरूच आहे. 4था धक्का जय हनुमान उसरलीला.
एकामागे एक विकेटचे पडझड होत आहेत. असं वाटलं होतं की धाबांचा अगदी संघाचा डाव बॅलन्स झालाय जेव्हा 2 षटकार याच्या अगोदर आले होते. परंतु पुन्हा एकदा जसं मनीष मैदानामध्ये आला त्यांनी देखील या ओव्हरमध्ये 2 विकेट 4 षटकांमध्ये फक्त 2 रन आतापर्यंत दिलेत. धावसंख्येचं गणित टोटल कॅल्क्युलेशन्स सोमनाथ आम्हाला सांगतात 29/29. गुड बॉलिंग. आताचं फास्ट क्रिकेट स्टँडर्ड क्रिकेटमध्ये फलंदाजाचा बोलबाला फार चांगला राहतो. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजीकडे फार कमी दृष्टीने पाहिले जातात. परंतु गोलंदाजी जर इतकी सुंदर असेल तर डेफिनेटली स्तुती व्हायलाच हवी. गॅप शोधण्याचा प्रयत्न विक्रम पूर्ण झाले. दुसऱ्यासाठी आता हिंमत सोडू शकले नाही. दिव्येश आता स्ट्रायकर इनकडे आणले गेले कारण त्याच्या बॅटमधून 2 चांगले फटके आले होते. लेफ्ट हँडेड आहेत आणि लेफ्ट हँडेड खेळाडू म्हटलं तर ते विध्वंसकच म्हटलं जातं. क्रिकेट विश्वामध्ये अगदी राईटी आणि लेफ्टी दोघांचं आपण कॉम्बिनेशन केलं, दोघांचं तुलना केली तर लेफ्ट हँडेड खेळाडू नेहमी आक्रमक असतात राईट हँडेड खेळाडूपेक्षा. कारण त्यांची बॉडी रचना, त्यांचा बॅट फिरवण्याची स्टाईल, त्यांचं लवकर रिदममध्ये येणं आणि अगदी ॲक्शनमध्ये येणं हे खूप क्विक असतं आणि ते आत्तापर्यंत दिव्येशनं करून दाखवलं आहे. रन टोटल 30. 4थं षटक सूर आणि ज्याच्यातील अंतिम बॉल फेकला जाईल. दबाव फार कमी जमवले आतापर्यंत जय आमदार उसरली न शेवट गोड करण्याचा प्रयत्न. बॉल बॅक ड्राईव्ह बॉल चालाय लॉंग ऑनकडे क्षेत्ररक्षक पोहोचलेत. 1 रन पूर्ण झाले. नकार दिला. दुसरीसाठी सिंगल येत असताना दमदार षटक मनीष कडूचं. जसा तो दुसऱ्या बॉलवर षटकार अडवला गेला तिथून मनीषनं मागे वळून पाहिले नाही. फलंदाजीच्या स्लॉट पासून दूर ठेवले. नंतरचे 4ही चेंडू आणि हे षटक राहिलं फक्त 4 धावांचा. 2 विकेट्स म्हणजे 4 षटकं आता समाप्त झाली आणि धावसंख्या फलकावर रन लागले त्या 31. एकूण गडी बाद आहेत 4. ठिकाणी बंद झालेला आहे. आता या मॅच या इनिंग्स नंतर आपण करताना लकी ड्रॉ ओपन करू. कोण असेल तो भाग्यवान विजेता परीक्षक ज्याला लकी ड्रॉच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल मिळेल. आतापर्यंत 2 सायकल्स आपण दिलेत. सगळे आता मॅचमध्ये 31 4 ओव्हर संपलेत. 24 बॉलमध्ये फक्त 31 करू शकलाय आतापर्यंत टीम बॅटिंग करत असताना. जयमान उसरली संघापर्यंत दिव्येश आहे तो मुमकिन आहे. लास्ट ओव्हर क्विक शॉट पिकअप शॉट किती लवकर इन ऍक्शन मध्ये आले आणि 3रा षटकार अगदी दिव्येशच्या बॅट मधून ये उडाया. संपूर्ण जबाबदारी खांद्यावर घेऊन खेळतोय दिव्येश. एकट्याने लढतोय, एकट्याने किल्ला लढवतोय. संघाचं समीकरण चाललंय 37 वर. गुड बॅटिंग यासाठी तो ओळखला जातो. या टीमचा वेल फिनिशर आहे. अनेक टुर्नामेंटमध्ये याची अशीच खेळी आम्ही पाहत आलोय आणि ते तो कार्य मैदानात करतोय. 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा घर बसल्या आपण पाहू शकता. शांभू आणि संपूर्ण त्यांची टीम चांगलं काम या स्पर्धेला अगदी घरोघरी पोहोचवण्यासाठी प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी. आता मिस्तामिंग ओ ओ ओ कॅच अप जे तिथे सुटलाय. स्ट्राईक रोटेशन करायचं होतं परंतु आता दुसरी साडी निघालेत. बघायचंय 2 रन ते पूर्ण झालेत. पंच यस डेफिनेटली तेच पाहत असताना अपील मागतायत खेळाडू. परंतु डेफिनेटली वर्ल्ड कप मध्ये देखील हे चित्र तुम्ही बघितलं होतं. खेळाडूचं बॅक साईड वरून तुम्ही थ्रो केला आणि तो तर विश्वनाथ सुरते साहेब आणि संजय पाटील साहेब करताना संपूर्ण रात्रीमध्ये स्पर्धेचा दमदार आनंद घेत असताना आणि त्यांचे आम्ही मनापासून स्वागत करतो. गेली 3 रात्र 32 बार विदेशी यात्रा करने वाले हमारे एक ही राही मुन्ना भाई वियत फुकेत कुवैत सभी बड़े बड़े देशों में दुबई हांगकांग थाईलैंड दमदार जिनका योगदान मुन्ना भाई. आइए स्वागत है विशु काका आपका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे. आइए विशु काका आपका स्वागत है. ओवर टू कमेंट्री बॉक्स. 2 रन मागील बॉलवर येताना दिव्येश पुन्हा एकदा सायकलींकडे आले. स्ट्राईक चेंज झाल्याचा परिणाम
वॉट अ शॉट. फटकेबाजी आवडली असेल तर दिव्यसाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. धमाक्यांवर धमाके, षटकारांवर षटकार. चौथा षटकार त्याच्या बॅटमधून. काय बॅटिंग केली. आतापर्यंत जावली संघ निश्चिंत होता, कारण दमदार गोलंदाजांकडून होत होती. परंतु आता स्लॉगर मध्ये दिव्येशने घेतलेली खांद्यावरील जबाबदारी संघ चाललाय 45 वर. एक चित्र असं वाटत होतं की संघ 35 ते 40 पर्यंत जाणं अवघड आहे. दुसऱ्या साडी निघाले दूरवरचा थ्रो. इथेही 2 कंप्लीट. काय ऍक्टिव्हिटी दाखवली मैदानामध्ये, काय तत्परता दाखवली, काय रिस्पॉन्सिबिलिटी निभावली. दमदार कामगिरी. 8 बॉलमध्ये 29 धावांची धमाकेदार केली. दिव्येश बोलाडे. धावसंख्येचं गणित आपण बघतो 47 वर. पूर्वार्धातील अजून 2 बॉल शिल्लक आहेत. आतापर्यंत आलेत या षटकामध्ये जवळपास. आणखीन एक फटका सजवला. बॉल हवेमध्ये, परंतु यावेळेस मिस्टामिंग. फायनल ती विकेट मिळाली. ज्या खेळाडूने मैदानामध्ये थोडासा तहलका भासवला, धावसंख्येला आकार दिला, तो दिव्येश बोलाडे. त्याच्या खेळीचा अंत्य. गणाधीश जो बनवून दिलेत या इनिंग मध्ये. शेवटचा अंतिम चेंडू स्क्वेअर कट साठी जायचं होतं. प्रल्हाद डांगरकर बॅटचे इन साइड एज लागले, त्यामुळे बॉल अगदी टॅप झाला, त्यामुळे 1 रन इथे मिळेल. धावसंख्येचं गणित आपण बघूया. पहिलं पूर्वार्ध झालंय समाप्त. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग. आणि धावसंख्या फलकावर धावा लागली ते 48 आणि 49 धावांचं बाण इथे उभं केलंय. निलेश शिले पण जावले या संघाचं बॉल. तर टॉस करूया आपण वैभव. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असेल, तो म्हणजेच आई गावदेवी क्रिकेट संघ वाकडी विरुद्ध वेलकम उसाटणे. या 2 संघांमध्ये लढत तुम्हाला पाहायला मिळेल. वेलकम उसाटणे संघाचे पुरस्कर्ते अनुराग म्हात्रे कोण आणि शेखर पाटील साहेब उसाटणे यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर टॉस करण्यासाठी मी विनंती करतो डॉक्टर कुमार शिंदे, आपण यावा आणि आपल्या शुभ हस्ते या पहिल्या फेरीतील शेवटच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपल्या शुभ हस्ते आपण करावं. यावं डॉक्टर कुमार शिंदे साहेब, आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करावं. गावदेवी वाकडी संघाचे कॅप्टन कैलास करमेलकर यावं आपण टॉस बॉक्स मध्ये. The toss का boss tells is the call. Captain उसाटणे. It is the heads. अभिनंदन कैलास, टॉस जिंकलात. के स्पोर्ट्स शॉपचे आप ओनर देखील आहेत. टॉस जिंकला, निर्णय कुठला घ्याल? पेंडिंग. तर दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. करताना टॉस जिंकला गावदेवी वाकडी संघानं. तर डॉक्टर कुमार शिंदे यांचा इथे शुभ सन्मान. तर डॉक्टर कुमार शिंदे साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करूया. खऱ्यार्थानं विचंबेगाव मठांतर त्यांचं देखील भरपूर दमदार योगदान आले. आणि कोविड कालामध्ये ज्यांनी खऱ्यार्थनं दमदार योगदान दिलं कोरोना कालामध्ये, ते डॉक्टर कुमार शिंदे साहेबांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जाईल. मायशी उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवरायांचं हे आरूढ प्रतिमा असणारं सन्मान चिन्ह, छत्रपती शिवरायांची प्रतिमा खऱ्यार्थनं या ट्रॉफीवरती आरूढ तुम्ही पाहताय, ही ट्रॉफी देऊन त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. थँक्यू. त्याच्यानंतर गुलाब डांगरकर साहेब उसरली गावचे, आपण यावं. आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी गुलाब डांगरकर साहेबांना विनंती करतो की आपण यावं. तर लकी ड्रॉ देखील आपण करूया. डॉक्टर कुमार शिंदे आपण यावं. तत्पूर्वी आपण सन्मान या ठिकाणी करूया. तर शैलेश यांना विनंती करतो किरणबाई की आपल्या शुभ हस्ते
गुलाब डांगरकर साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने इथे आपण करूया. निर्मल बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अनिल शेठ भोईर यांचे परम मित्र आहेत आणि त्यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. बघा छोट्यांना तुम्ही खालतीच राहा. जे कोणी असतील लकी ड्रॉची ज्याची चिठ्ठी लागेल ज्याचा नाव असेल जर तो हजर असेल तर त्याला दिली जाईल, नसेल तर दुसरा ड्रॉ ओपन केला जाईल याची नोंद घ्या. तर बघा लकी ड्रॉ प्रेक्षक जवळजवळ भरपूर चिठ्ठ्या या ठिकाणी आलेत. चिठ्ठ्या बघा या ठिकाणी आम्ही दाखवतो. जवळजवळ भरपूर चिठ्ठ्या कॅमेऱ्यामध्ये पाहायला मिळत आहेत. यस चांबो दिसत आहेत ना. तर डॉक्टर कुमार शिंदे यांना विनंती करतो की आपण लकी ड्रॉ आजच्या रात्रीतील प्रेक्षक कोण असेल जो सायकलचा मानकरी चेतन भिंगारकर आणि चेतन शेठ सुरते यांनी आम्हाला या 8 सायकल पुरस्कृत करून दिले गेले आहेत. आणि विराज राजवीर आहे कोण? विराज राजवीर. विराज राजवीर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आजच्या या तिसऱ्या रात्रीतील ठरलाय विराज राजवीर. बोला गणपती बाप्पा मोरया. विराज अभिनंदन. सायकलवर बस विराज. आता सायकल पकडून ठेवण्यात पडेल. विराज राहायला कुठेस? विराज राजवीर राहायला कुठेस? राहायला कुठे राहतो? कुठे? तिथं माथाडी कॉलनी. पप्पांचं नाव काय? गोविंद राठोड. खुश असतील का? राजवीर काय आडनाव आलंय? राजवीर गोविंद राठोड. विराज. अच्छा मग तू पण विराज. कुठे आहे तो? याचं विराज राठोड आहे. तर ड्रॉ मध्ये नाव आलंय. तर बघा आडनाव लिहायचं होतं कारण विराज आणि राजवीर या दोघांची नावं लागलेत, परंतु आडनाव करायला टाकायचं असेल तर नेक्स्ट आपण ड्रॉ करूया. करताना विराज आणि राजवीर दोन होते परंतु आडनाव गरजेचं असेल तर दुसरा आपण या ठिकाणी लकी ड्रॉ ओपन करूया. फक्त 2 मिनिटं पंच. डॉक्टर आपण विसरा चिठ्ठी. तर पुढचा ड्रॉ आपण या ठिकाणी उचलूया. संजू पवार. संजू पवार आहे. संजू पवार 1, संजू पवार 2, संजू पवार आयडी कार्ड. अनसोल्ड. चला नेक्स्ट. ज्या डॉक्टर लगेच उचला. मॅच ऑन आहे तिथे कारण 5 पहिल्या रात्री देखील 5 जण होते असेच राहिले नाही उपस्थित, त्याच्यामध्ये अनसोल्ड केले गेले. तर लकी ड्रॉ सायकलचा विजेता लक्ष्मण पाटकरे. लक्ष्मण पाटकरे 1, लक्ष्मण पाटकरे 2. मॅच ऑन करा तुम्ही. लक्ष्मण पाटकरे 3 अनसोल्ड. नेक्स्ट. तर बघा लकी ड्रॉ नेक्स्ट गौरव ढोबले. गौरव ढोबले. तर या ठिकाणी निर्मल बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर विद्यमान सदस्य अनिल शेठ भोईर साहेब यांचं आगमन. त्यांच्या समेत द्वारका अल्युमिनियमचे ओनर आनंद शेठ गोंदी साहेबांचं स्वागत विद्यमान सदस्य. तर गौरव ढोबले आपण कुठे राहता? माथाडी कॉलनी. अभिनंदन अभिनंदन. गौरव ढोबले सरले त्या ठिकाणी. गौरव ढोबले सरलेत. सायकलचा मानकरी चेतन शेठ भिंगारकर चेतन शेठ सुरते यांनी पुरस्कृत केली होती. अभिनंदन. बीडी शेठ पाटील डायनामिक टायगर सँडीभाई वाघमारे भरत शेठ टोपले बाबू शेठ कामटे यावं. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स.
खूबसूरत शॉट और गेंद बाउंड्री पार, रन आ चुके 4 के साथ इस बार देखा जाए बल्लेबाज जो है राहुल घरत ने खुद का खाता ओपन किया। ठोक दीजिए। शुक्रिया। तो दूसरी गेंद जोरदार प्रहार मिड ऑफ को चीरती हुई सीमा रेखा के बाहर दंदनाता हुआ चोट, ठोकम ठोक ठोक दीजिए। स्कोर पहुंचा है 9 के घर में। प्रसाद घरत के रे 1 पे, राहुल घरत के रे 8 पे, लगातार 2 बाउंड्रीज, यानी कि इस ओवर की चौथी डिलीवरी। रोशन कट करने का प्रयास, बल्ले का बाहरी किनारा, कॉट बिहाइंड। विकेट नंबर पहला ड्रेसिंग रूम में नीलेश स्पोर्ट्स जावले टीम का और स्कोर 9 लॉस ऑफ 1। स्पोर्ट तो नीलेश स्पोर्ट जावले टीम को पहला झटका लगता हुआ, और देखिए जिस बच्चे को साइकिल लगी वो पूरी तरह से राउंड मार रहे। 9 पे स्कोर 4 रहा। 8 रन बना के राहुल घरत वापस आ चुके। रोशन ठाकुर की अगली बॉल लेफ्ट आर्म और विकेट से। इस बार जोरदार प्रहार करने गए थे, लेकिन ठीक ठाक संपर्क मजबूती का नहीं, लेकिन एक सिंगल जरूर मिलेगा। मिड ऑफ के फील्डर ने जाकर के मिड ऑन के फील्डर ने जाकर के इनको फील्ड किया। एक सिंगल के साथ स्कोर 10, इनके 10 रन बोर्ड के ऊपर, 1 विकेट के नुकसान पे इस ओवर की अंतिम बॉल शेष। रोशन ठाकुर की आखिरी गेंद शेष है। जीतने के लिए 49 रनों का टारगेट नीलेश स्पोर्ट जावले टीम के सामने। प्रसाद घरत स्ट्राइक के ऊपर है, जो व्यक्तिगत 1 पे खेल रहे। और इसी के साथ स्कोर है 10। और प्रसाद का इस बार घरत देखिए बैक टू द डगआउट जा रहे हैं। दूसरा बड़ा झटका, 440 ओवर का झटका लगा है नीलेश स्पोर्ट्स जावले टीम को। वॉर्ड कैच विकेट कीपर। सरचे स्वागत। तर मी विनंती करतो या ठिकाणी करण सुरते की आपण यावं, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी भरतजी टोपले साहेब यांचा शुभ सन्मान आपण करावा। शिवकर गावचे दमदार उद्योजक भरत टोपले साहेब आपण यावं। भरतजी टोपले साहेब आपण यावं। तर भरतजी टोपले साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। मी करण सुरते यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा। धन्यवाद। यस, तो इस बार देखा जाए 2 विकेट मैदान से बाहर चले गए। पहले ओवर में कमर तोड़ हुई है मजबूती की गेंदबाजी, और जहां दोनों खिलाड़ी दोनों भाई मैदान से बाहर, इनके पहले राहुल, उसके बाद प्रसाद, नए बल्लेबाज आए संदेश म्हात्रे, और गेंदबाजी की बॉर्डर संभालने के लिए अजय डांगरकर इस बार देखा जाए स्थिति में आ चुके खेलने के लिए 4 नंबर के ऊपर। लेकिन जीतने के लिए 49 का टारगेट है। अभी तक सोमनाथ रन है मेरे हिसाब से 39। 39 रनों की जरूरत है 24 बॉल में। राहुल घरत 8 रन बना के तो
प्रसाद गरत 1 रन बना के वापस चलेगी. तर प्रत्येक विकेटसाठी बघा गोलंदाजांना सुवर्ण संधी असेल. प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं कॅश प्राइज गुलाब डांगरकर साहेबांच्या वतीनं. स्पीड अप कीजिए विनती है. यहाँ लगभग देखा जाए हम जय हनुमान उसरली बुद्रुक टीम को ही विनंती करते हैं मैच जल्दी शुरू कीजिए. 11:30 बज चुके सोमनाथ का कहना है. और अच्छी बॉल बॉल लकड़ा तितर बितर हो चुका. डंडा हंसते तो फरी डिस्टर्ब ठोक दीजिए. मिनिंगचे गाणे आपण सर्व ऐकत आहात. सर्वांना ते मंत्रमुग्ध करतायत. और तीसरा विकेट मैदान से बाहर. बल्लेबाज वापस चले गए मनीष कडू जो मेरे हिसाब से 1 रन बना के वापस चले गए. 3 झटके नीलेश पोर्ट जावले टीम को. क्या बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा पेश करने जा रहे. अजय ने आते ही लकड़ा तितर बितर किया और चलता कर दिया बल्लेबाज को. नए बल्लेबाज सागर घरत आए. अजय के ही ओवर द विकेट से गेंद लॉप की हवा में और लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर नंबर 4 ठोक दी. नुकसान पे 49 का टारगेट अपने अंकों के सामने. और बल्ले का बाहरी किनारा. इस बार देखा जाए रन आउट का मौका हाथ से गया. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ चुका है 15 के घर में. जीतने के लिए अभी तक लगभग देखा जाए तो मेरे हिसाब से 21 बॉल में 34 रनों की दरकार है. लेकिन थोड़ी टीम इस बार देखा जाए तो उनके 3 विकेट फंस चुके हैं. अंपायर से गार्ड लगे. इस बार बल्लेबाज खेल रहे संदेश मात्रे पहली दफा गेंद को खेलेंगे. और अगर पंच किया है जरूर एक सिंगल मिलेगा. और एक सिंगल के साथ स्कोर आगे जा चुका है 16 के घर में 16 पे स्कोर. जिन्हें काम थे न करो. नेक्स्ट बॉल जोरदार प्रहार लेकिन लॉन्ग ऑन के ऊपर गेंद चली गई है. फील्डर मौजूद है. मिलेगा सिंगल. विजय ने अच्छी फील्डिंग की. एक सिंगल के साथ नीलेश पोर्ट जावले टीम का स्कोर आगे. इस बार 17 के घर में 17 पे स्कोर जा चुका है. इस ओवर की आखिरी गेंद शेष है. 19 बॉल में 32 रनों की जरूरत है. यस आवाज हमारे कानों के ऊपर. बल्ले का बाहरी किनारा. विकेट नंबर 14 ड्रेसिंग रूम में. कैच विकेट के ऊपर लपकाए. शानदार इस बार देखा बेहतरीन विकेट कीपिंग. बिल्कुल क्या डीजे मास्टर के पास एक अनुभव है इस बारे में मानना पड़ेगा एडीसी को. वाह क्या बात है.
और 17 पे लगभग देखा जाए चौथा विकेट गिरता हुआ। उन्हें इस चीज का एक्सपीरियंस ज्यादा है, सोमनाथ को एक्सपीरियंस नहीं है। अगर चाहिए तो तुम ले सकते हो उनसे, अनुभव सर्वश्रेष्ठ है। 17 पे स्कोर। साल ऐसे आते रहेंगे जाते रहेंगे, इसलिए उसकी तबीयत हर साल में वही रहती है। और नए बल्लेबाज आए हैं इस बार देखा जाए पंकज घरत। 17 पे स्कोर, 4 विकेट के नुकसान पे। और गेंदबाजी करने के लिए जयेश डांगरकर बॉलिंग मार पर। और ये गेंद अंपायर रनौत साहब वाइड घोषित किया। अंपायर का ड्रेस देखिए वैभव जी कितना भारी है, हाँ काला काला। और वो उन्हें देखने के बाद मुझे आशी बनवा बनी फिल्म की याद आ गई, उसमें भी वही काम। राणा जी क्या करेंगे, किसी को कुछ पता नहीं। मांस शाकाहारी आदमी को मांसाहारी बना दिया, ताकत है उनके पास। और ये उड़ाया किरकिर चंपा कोशवीर अंबा, देखो बड़े लंबा छक्के मारा खंबा, ठोक दीजिए। हाँ बिल्कुल। तो इस छक्के के साथ स्कोर 24 के घर में। खुद भाविस्कर भी हंस रहे, खुद राणौत भी हंस रहे, एक दूसरे को खूब ही जानते हैं क्या हुआ वो हुआ। हाँ फुल टॉस गेंद जरूर इस बार देखा जाए। डिप्स के खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं, सिंगल मिलेगा। बल्लेबाज देखा जाए तो मेरे हिसाब से सागर घरत को। सागर घरत पहुंचे व्यक्तिगत 13 पे और एक सिंगल के साथ नीलेश स्पोर्ट जावली टीम का स्कोर पहुंचा है 25, लॉस ऑफ 4 विकेट। जीतने के लिए 16 बॉल में 24 चाहिए। अभी भी मैच के अंदर कुछ भी हो सकता है, लेकिन बायत के बल्लेबाज इस बार दायत के बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर है। पंकज घरत अभी तक खाता नहीं खोल दिया है। फुल टॉस जरूर गेंद कैच इट, और ये ड्रॉप हुई एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी ने। बढ़िया प्रयास, दूसरा रन और खराब से तृक्षण। 2 के साथ नीलेश स्पोर्ट जावले टीम का स्कोर आगे बढ़ता है 27 रन, 4 विकेट के नुकसान पे। आने वाले 15 गेंदों में 22 रनों की जरूरत है। समीकरण नजदीक भी है और समीकरण कठिन भी है। दो पे खेल रहे पंकज घरत। यहां जयेश डांगरकर की शोर की लगभग देखे जाए अभी तक 3 गेंदे शेष है। ओ चॉप किया गेंद को एक बार फिर से। इस बार देखा जाए गली के क्षेत्र में सिंगल जरूर मिलेगा, और सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है। स्कोर पहुंचा है सोमनाथ 28, 4 विकेट के नुकसान पे। इस ओवर की अभी तक 2 गेंदे शेष है। 14 बॉल में 21 रनों की जरूरत थी। 14 चेंडू 21 धावांची गरज। यस, लेकिन पीछे प्रोटेक्शन मारो। स्टंपिंग करने के लिए बचपन में थोड़े कंचे खेलना पड़ता है, जिसे गोटी ने हम कहते हैं, लेकिन सिंगल तो जरूर मिलेगा। स्कोर आगे पहुंचाएं 29 के घर में। 13 गेंदे जीतने के लिए 20 रनों की जरूरत है। और अंपायर की ड्यूटी भी वैभव जी अच्छी है, एक छोटे तो एक बड़े, दूसरे डिपार्टमेंट में एक बड़ा है तो एक छोटा है, ये रणनीति है यार। देखना चाहिए। ऑफ स्टंप के बाहर कह रहे, रनौत जी वाइड घोषित कर रही। अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे जा रहा है 30 के घर में। 4 विकेट के नुकसान पे नीलेश स्पोर्ट जावले टीम का स्कोर है 13, लॉस ऑफ 4 विकेट, लेकिन 13 बॉल 19 रन। पंकज व्यक्तिगत 3 पे खेल रही। राइट ऑफ राउंड विकेट से इस बार टाइमिंग चूका और एक कैच ड्रॉप कर दिया है। कैचेस विन द मैचेस क्रिकेट में कहते हैं पकड़ो कैच जीतो मैच। एक सिंगल के साथ स्कोर आगे जाता है। स्कोर पहुंचा है 31। आने वाले 12 बॉल और जीतने के लिए रन चाहिए 18।
वक्त बताएगा मैच कौन जीतेगा कौन हारेगा। 9 बॉल प्रति ओवर में चाहिए 9 रन। लेकिन एसडीसी के बाद हम जा रहे एक सुमधुर काली रात का गाना सुनने के लिए। उल्लू बन बिल्कुल, तो प्रत्येक ओवर में 9 का रिक्वायर्ड रन रेट है। लेकिन कप्तान इस बार देखना पड़ेगा कि या जय हनुमान उसरली बुर्द की कप्तान किसी को इस्तेमाल करेंगे। नीलेश पोर्ट जावले टीम को जीतने के लिए 12 बॉल में 18 रन चाहिए। 12 चेंडू 18 धावा। 20 पर इवेंट की हमारी शानदार जानदार क्लैरिटी देखिए संदेश भाई पाटिल, उनकी ये पूरी सेना अच्छा योगदान दे रहे। इस बीच यहाँ देखा जाए तो मेरे हिसाब से 3 कैमरामैन है, यानी कि 2 कैमरामैन ऊपर है और एक तीसरा कैमरा हमारा मंच के ऊपर है। लेकिन पूरी तरह से सेना मजबूत है। और अभी जो हमारे ऑपरेटर की ड्यूटी निभा रहे राज भाई, ये सभी ऐसे आदमी है ना, इनकी जो आंख है वो आंख नहीं एक्सरे है। 12 बॉल में 18 चाहिए, प्रत्येक ओवर में 9 चाहिए। रोशन ठाकुर शॉट डिलीवरी जरूर थी, लेकिन बोराडे इस बार देखा जाए मेरे हिसाब से क्या कहेंगे, उन्होंने देखा कि आबिद मद्रे का चेहरा देखता हो कैसा है हमारा, और मिले इस गेंद के ऊपर वाइड +1 यानी कि 2 और स्कोर सोमनाथ जी आगे 33। जीतने के लिए 12 में चाहिए लगभग देखा जाए 16। अब हर ओवर में चाहिए 8 रन। रोशन ठाकुर की ये बॉल अच्छी बॉल साबित हो चुकी है। कोई रन ने इस गेंद के ऊपर। आखिरी इस ओवर की 5 गेंदें शेष है। 11 बॉल में जीतने के लिए 16 रन चाहिए। शानदार जानदार आयोजन को आप देख रहे हैं भारतीय जनता पार्टी विश्व में आयोजित सरपंच उप सरपंच सदस्य ट्रॉफी 2024। लेकिन चल गई गेंद हवाई यात्रा में बिना टिकट निकल के, बिना पासपोर्ट निकल के टाटा बाय बाय। क्या पर गेंददारी इतना लंबा छक्का देखा। अरे वाह, ये आवाज पहचानदार है, मेरे से मिलता जुलता है सोमनाथ। तो स्कोर पहुंचा है 39-39। 4 विकेट के नुकसान पे 10 बॉल में चाहिए 10 रन। शानदार छक्का आ चुका है सागर घरत के बल्ले से। सागर घरत ने सुंदर पारी खेली। 8 गेंदों में 20 रन। पैरों के ऊपर गेंद टकरा गई है, लेकिन सिंगल जरूर मिलेगा। होगी लेग बाई के रूप में एक सिंगल और अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे पहुंच जाए, यानी कि 40 के घर में स्कोर। जीतने के लिए आने वाले 9 बॉल में 9 रनों की जरूरत है। एक उम्दा पारी चल रही है बैट्समैन सागर घरत की, जिन्होंने अपनी टीम के लिए 21 रनों का 20 रनों का योगदान दिया है आने वाले 9 गेंदों में। उसमें उन्होंने 2 छक्के, 1 बाउंड्री और कई सिंगल के साथ एक कारनामा किया है। स्पीडअप कीजिए, विनती है जावड़े कप्तान को और खिलाड़ियों को। टाइम पास मत कीजिए क्योंकि 11:30 घड़ी के अंदर। बराबर है, होता है कुछ टेंशन है। इंसान गलतियों का पुतला है। दिन में मजा आता है, रात में ऐसा होता है। लेकिन बल्लेबाज के मन में शंका आई है और शंका का निरीक्षण करने के लिए आज कंचन पालकर जी ने सोमनाथ को भेजा है। वो जत्रे में 40 स्कोर बराबर है स्कोर। और ये लॉब की हवा में सामने स्ट्रोक 1 2 3 और ये आया चौवा ठोक डिजिट।
देखिए कैच छोड़ने के बाद परिणाम क्या हो रहा है। 44 रन बोर्ड के ऊपर, पंकज स्ट्राइक के ऊपर। जोरदार प्रहार करने गए थे लेकिन प्रॉपर टाइमिंग हुआ नहीं है। सिंगल इस जरूर मिलेगा बल्ले से। एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा है 45। जीतने के लिए 7 बॉल में चाहिए 4 रन। 49 का टारगेट रखा है और जीत अर्जित करने के लिए नीलेश स्पोर्ट जावले टीम को 7 बॉल में 4 रन चाहिए। अंदर आई थी गेंद को डिपेंड किया, शॉट एक्स्ट्रा करके ऊपर गेंद को फील्ड किया। सिंगल जरूर मिलेगा और एक ओवर की समाप्ति। आने वाले 6 गेंदे शेष। जीतने के लिए चाहिए 3 रन। 10 पे खेल रहे हम देख रहे पंकज और सागर खेल रहे। इस बार देखा जाए 21 पे। शानदार सागर की बल्लेबाजी। आने वाले 6 बॉल में 3 रनों की जरूरत है। अभी तक हिम्मत हारो मत। इस क्रिकेट के मैदान के ऊपर कोई भी जीत सकता है, कोई भी हार सकता है, लेकिन वक्त बताएगा कि कौन जीतेगा और कौन हारेगा। दोनों टीम एक दूसरे को जरूर जानते हैं लेकिन दोनों टीम एक दूसरे के साथ हार मानने के लिए तैयार नहीं है। लेकिन आप देखना पड़ेगा ये भारतीय जनता पार्टी विश्व में आयोजित सरपंच, उप सरपंच और सदस्य ट्रॉफी 2024 से कौन मार जाएगा। आखिरी 6 बॉल जीतने के लिए 3 रन। अरे राणा साहब, ये भाविस्कर साहब जी देखो घर में फोन लगाया है, अभी चालू है। 6 गेंदे जीतने के लिए 3 रन चाहिए लेकिन आ चुके गेंदबाज दिवेश बोलाडे और कटकरिया गेंद को कवर पॉइंट के ऊपर गेंद को फील्ड किया है। बढ़िया से रक्षण। एक सिंगल स्कोर आगे बढ़ता है। 47 जीतने के लिए 5 बॉल में चाहिए नीलेश स्पोर्ट्स जावले टीम को बस 2 रन। 11:41 घड़ी के अंदर और ये लॉब की हवा में कैच की संभावना। कवर पॉइंट के ऊपर लिया कैच। इसी के साथ विकेट नंबर 5वां ड्रेसिंग रूम में बैक टू द डगआउट बल्लेबाज आ रहे जिनका नाम है मेरे हिसाब से लगभग देखा जाए पंकज गरत। अपनी टीम के लिए उन्होंने 10 रनों का योगदान दिया। डीजे टॉप बल्लेबाजी की थी। आखिरी 4 बॉल में जीतने के लिए 2 रनों की जरूरत है लेकिन बल्लेबाज होंगे मैदान के अंदर साहिल नाइक। लेकिन एक साइड से मैदान के अंदर प्रसाद और उनके साथीदार जब वापस चले गए तो पूरी तरह से इस बार देखा जाए इस पारी को संभाला है सागर गरत ने। क्या जजमेंट है एसडीसी को, ये इसे कहते हैं अनुभव। कितना अभ्यास होगा ये। चलिए बैकफुट जाकर पुल कर दिया हवा में जरूर लेकिन एक सिंगल। इसी के साथ ये दूसरा और इसी के साथ मैच को जीता नीलेश स्पोर्ट जावले टीम ने। विनिंग शॉट खेला साहिल ने। मैच को देता नीलेश स्पोर्ट जावले टीम ने। परास्त कर दी जय हनुमान उसरली बुद्रुक टीम को। तो हार्ड लक टीम इस बार देखा जाए जय हनुमान उसरली बुद्रुक और वेल डन नीलेश स्पोर्ट जावले टीम। अच्छा प्रयास किया, मैच देखने में मजा आया। लेकिन आप मैच मैदान के अंदर होगा लेकिन इस मैच के मैन ऑफ द मैच के हीरो कौन है हमारे सोमनाथ जी पाटिल हमें बताएंगे।